नंदुरबारमधील स्टेट बँकेच्या शाखेत महिलांमध्ये चेंगराचेंगरी। लाडकी बहिणी योजनेच्या केवायसीसाठी झालेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी। 2 महिलांना भोवळ आल्याची माहिती। नंदुरबारमध्ये ई-केवायसी करण्यासाठी महिलांची मोठी गर्दी। अनेक महिलांच्या गेल्या 8 दिवसांपासून बँकेत फेऱ्या। बीडच्या परळीत लाडकी बहिणी योजनेसाठी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महिलांची बँकेबाहेर गर्दी। तहसीलदार व्यंकटेश मुंडेंकडून बँकांबाहेरच्या गर्दीचा आढावा। जळगावच्या मुक्ताईनगरमधील कुर्हा सेंट्रल बँक शाखेवर लाडक्या बहिणींची गर्दी। पैसे काढण्यासाठी रात्रीपासूनच आता नंबर लावण्याची वेळ आली आणि तर TV9च्या बातमीनंतर रक्षा खडसे, चंद्रकांत पाटील यांनी दखल घेत बँकेला उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या। जळगावच्या 40गावमध्ये नारपार योजनेसाठी गिरणा नदीपात्रामध्ये अर्धनग्न आंदोलन। ठाकरे गटाच्या उन्मेष पाटलांच्या नेतृत्वात आंदोलन। योजनेसाठी गिरणा पट्ट्यामधील शेतकरी, सामाजिक संघटना आक्रमक। सोलापूरच्या करमाळामधील आळसुंदे फाट्यावर शेतकऱ्यांचं रास्ता रोको आंदोलन। दहिगाव उपसा योजनेतून नेरले आळसुंदे या तलावामध्ये पाणी सोडण्याची ग्रामस्थांची मागणी। चंद्रपुरात सकल हिंदू समाजाच्या वतीनं आक्रोश मोर्चाचं आयोजन। बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात मोर्चाद्वारे आक्रोश व्यक्त। सोलापूरच्या करमाळामधील आळसुंदे, पाझर आणि नेरले या तलावामध्ये पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन। प्रशासनाकडून पाणी सोडण्याचं लेखी मिळाल्यानंतर आंदोलन स्थगित। अहमदनगरच्या पाथर्डीत महाविकास आघाडीचा शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठी तहसील कार्यालयावर मोर्चा। मोर्चामध्ये प्राजक्त तनपुरे आणि प्रतापराव ठाकरे यांचा सहभाग। श्रीरामपुरात बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ महिला आणि विद्यार्थिनींचा मोर्चा। नराधमाला फाशी देण्याची मागणी। सोलापूरच्या माढ्यात बदलापूरच्या घटनेचा निषेध। पोलीस ठाण्यावर महिलांचा मोर्चा। आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी। बीडच्या परळीत बदलापूर इथल्या घटनेचा विद्यार्थिनींकडून तोंडावर काळ्या फिती बांधून निषेध। दोषी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची विद्यार्थिनींची मागणी। कोलकाता आणि बदलापूरच्या घटनेचा निषेध करण्यासाठी लातूरच्या तरुणांकडून मूक मोर्चा। दयानंद कॉर्नरपासून सुरू झालेल्या मोर्चात शहरातील तरुण आणि तरुणींचा मोठ्या प्रमाणात। बदलापूरच्या घटनेनंतर पंढरपूर पोलीस अलर्ट मोडवर। निर्भया पथकाकडून रोज 10 ते 15 शाळांमध्ये जाऊन पाहणी। पालघरमध्ये मुंबई अहमदाबाद महामार्गावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचा रास्ता रोको। पेसा क्षेत्रात 17 संवर्गामधील पदभरती करण्याची मागणी। हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात। हिंदुत्ववादी संघटनांकडून आज कोल्हापूर बंदची हाक। धुळ्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची हजेरी। जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। पावसामुळे तलावांच्या पाणीसाठ्यामध्ये झपाट्यानं वाढ। धुळ्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी। 2 तासांच्या पावसानं शहराला झोडपलंय। अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीपात्रात 2100 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। अकोल्याच्या अकोटमधील काही भागात ढगफुटी सदृश्य पाऊस। जोरदार पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान। 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर पालघरमध्ये पावसाची हजेरी। पालघर जिल्ह्याला 3 दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट।